आज तुम्हाला कांदा पराठ्याची रेसिपी शेअर करत आहे। मी कांदा पहिला चिरून घेतलेला होता, त्यानंतर मी त्यात थोडंसं नमक घालून ठेवलेलं आहे। इथं आपण थोडीशी कणिक मळून घेतलेली आहे। त्यानंतर आपण त्या कांद्यामधलं जे पाणी आपलं सुटलं त्याला पिळून घ्यायचं कांद्याला चांगलं। मग त्यानंतर तिखट पावडर टाकून घ्यायचं, हळदी पावडर टाकून घ्यायचं, चवीनुसार नमक टाकून घ्यायचं आणि मी थोडंसं 1 चम्मच थोडंसं बेसन टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ते चांगले मिक्स करून घेऊया। त्याला आपण इथं चपाती बनवून घेतलेली आहे, त्यावर आता हे थोडे थोडे टाकून घ्यायचं आपण। त्यानंतर आपण कट करून घेऊ असं। त्यानंतर तव्याला ऑइल लावून घेतलं, त्यानंतर आपला पराठा रेडी झाला आहे। त्याला चांगलं शेकून घेऊ क्रिस्पी होईपर्यंत। त्यानंतर मी दुसरा पण बनवून घेत आहे कांदा पराठा। आमचे पराठे आता रेडी झाले।